महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राम केंद्रस्थानी येण्याची चिन्ह दिसतात। 18 जुलैला नागपुरात उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन करणार आहेत। अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या देणगी व्यवस्थापनाबाबत झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवर आवाज उठवण्यासाठी म्हणून राज्यव्यापी रामरक्षा आंदोलन ठाकरे सेना करते। तर अवघ्या 4 दिवसांनी 22 जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 56वा वाढदिवस साजरा होणार आहे। एकाच मंदिर परिसरात अवघ्या काही दिवसांच्या अंतराने होणारे 2 धार्मिक कार्यक्रम आणि त्याभोवती रंगणारं राजकारण यामुळे रामनगर इथलं श्रीराम मंदिर सध्या राज्याच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनलेला आहे। पाहूयात या संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे आंदोलन करणार। 18 जुलैला उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन। नागपूरचं राजकीय वातावरण अधिक तापणार का हे पाहणं महत्त्वाचं। नागपूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय, भाजपचा बालेकिल्ला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कर्मभूमी। याच नागपुरात 18 जुलैला उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन करणार आहेत। या आंदोलनातून अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निधी गैरव्यवहाराबाबत उपस्थित झालेल्या आरोपांवर भाजपनं उत्तर देण्याची मागणी केली जाणार असल्याचं ठाकरे सेनेचं म्हणणं आहे। येत्या 18 तारखेला नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल, जिथे मी स्वतः जाणार आहे। माझा प्रयत्न आहे की आता हिंदूंनी झोपून चालणार नाही, जागा झालं पाहिजे। आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या हिंदू धर्माचा दुरुपयोग करून जर लुटण्याचा कार्यक्रम कोणी करत असेल तर त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली। प्रभू श्रीरामाचं मंदिर जे अयोध्येत भाविकांच्या श्रद्धेच्या पैशातून उभा राहिलेलं आहे आणि याच पैशावर डल्ला मारण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलेलं आहे। आणि म्हणून प्रभू श्रीराम एक श्रद्धेचं केंद्र आहे, श्रद्धेचं ठिकाण आहे। त्यामुळे या श्रद्धेचा अवमान कुठं होऊ नये हे पकडलं जाईल म्हणून एक रामरक्षा महाआरती सगळ्या महाराष्ट्रात आम्ही करतो, ती नागपुरात सुद्धा होणार। एकीकडे उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिलेदार रामरक्षा आंदोलनावर ठाम आहेत, तर दुसरीकडे नागपुरातील ज्या राम मंदिरात हे आंदोलन केलं जाणार आहे त्याच मंदिर प्रशासनानं मंदिराचं पावित्र्य अबाधित राहावं यासाठी मंदिर परिसरात कोणतीही राजकीय भाषणं, घोषणाबाजी किंवा नारेबाजी होणार नसल्याची अट घातली आहे। त्यामुळे रामरक्षा पठणानंतर मंदिराबाहेर उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून अयोध्येतील प्रकरणावरून भाजपवर टीका करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राम मंदिरात येऊन जर कोणी काही नारे लावले, कोणाला शिव्या दिल्या, भाषणं दिली, आंदोलन केलं तर ते राम मंदिराचं पावित्र्य, कोणत्याही मंदिराचं पावित्र्य त्यांनी भ्रष्ट होतं, तर तेवढं तुम्ही करू नका। त्यामुळे नाही म्हणे आम्ही रामरक्षा म्हणायला फक्त येऊ, उद्धवजी येतील, रामरक्षा म्हणतील आणि नंतर जो कार्यक्रम आहे तो म्हटलं तुम्ही मंदिर परिसराच्या बाहेर घ्या। त्यांनाही सांगितलं की तुम्ही प्रॉपर प्रशासन आणि पोलीस यांच्याकडनं परमिशन घेऊन तुम्हाला जे आंदोलन करायचे, जे काय करायचं ते मंदिराबाहेर करा। पण तर 22 जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त याच मंदिरालगतच्या NIT मंदिरावर लक्ष्मी नृसिंह 56 कुंडीय महायज्ञाचं आयोजन करण्यात आले। या महायज्ञात 56 विविध समाजांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून त्यासाठी मंडप उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। विशेष म्हणजे ज्या श्रीराम मंदिरात उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत त्या मंदिराचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजीवन सदस्य आहेत। हे मंदिर त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात असून त्यांच्या निवासस्थानापासूनही काही अंतरावर आहे। त्यामुळे या धार्मिक कार्यक्रमांना राजकीय संदर्भ प्राप्त झालाय। भाजपच्या पावलावर पाऊल टाकण्याचा त्यांनी प्रयत्न करतात आहे। खऱ्या अर्थाने हा जो महायज्ञ आहे तो आदरणीय संदीपजी जोशी यांनी आमचे नेते बहुजन नायक माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 56व्या जन्मदिनानिमित्त तो आपण आयोजित केलेला आहे, ज्याच्यामध्ये 56 विविध समाजाचे लोक माननीय देवेंद्रजीच्या याच्यासाठी तो यज्ञ करणार आहेत। तर या प्रकारचा यज्ञ आम्ही रामनगरला इथे आयोजित केले। हिंदुत्व हा शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या राजकारणाचा महत्त्वाचा आधार राहिलाय। अयोध्येतील राम मंदिर देणगी प्रकरणातील अपहार सध्या संपूर्ण देशभरात वादाचा मुद्दा ठरलाय। त्यातच विरोधक भाजपला या मुद्द्यावरून टीकेचं लक्ष करतायत। त्यामुळे उद्धव ठाकरे 18 जुलैला होणाऱ्या रामरक्षा आंदोलनादरम्यान थेट मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आणि त्यांच्याच मतदारसंघात कोणती भूमिका मांडतात आणि त्याला भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय। रामरक्षा पठण असो किंवा 56 कुंडीय महायज्ञ,
दोन्ही कार्यक्रमांचा केंद्रबिंदू श्रीरामाची भक्ती असली तरी त्यांच्या पार्श्वभूमीवर रंगणारं राजकारण पुढील काही दिवस नागपूरच्या राजकीय वातावरणाला अधिक तापवणार हे निश्चित. रामरक्षा पठण असो किंवा 56 गुंडीय महायज्ञ, दोन्ही कार्यक्रमाचा केंद्रबिंदू हा श्रीरामाची भक्ती असली तरी त्याच पार्श्वभूमीवर रंगणारं राजकारण पुढील काही दिवस नागपूरच्या राजकीय वातावरणाला अधिक तापवणार हे मात्र निश्चित आहे. लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.